हाय, आज मला पुन्हा दादर मार्केटला जावं लागलं होतं कारण माझ्या सख्ख्या दिराचं लग्न आहे आता. साखरपुडा आहे त्याच्यासाठी मी साडी खरेदी केली होती गेल्या आठवड्यामध्ये. तर त्याच्यामध्ये थोडा फॉल्ट निघाला म्हणून मला पुन्हा रिप्लेस करावी लागली होती. आणि तसंही मी आज घरी लेट गेले असते तरी काही फरक नसता कारण दीपक लेट येणार होता. कारण सचिन तेंडुलकरच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे त्याची ड्युटी ही लॉंग आवर्ससाठी लागली होती. सो घरी आली आणि परवाचं माझं पुरण राहिलं होतं. तर म्हटले आज छान पुरणपोळी, आमटी आणि भात असं करूया. दूधपोळी आपण खाऊया कारण आम्ही फक्त रंगपंचमीच्या दिवशी सासूकडे खाल्ली होती. त्याच्यामुळे म्हटली 2 दिवसांनंतर आपण करूया. आणि माझं पुरण जे होतं ना खूप छान राहिलं होतं. घरी आल्याच्यानंतर पूर्ण सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर दीपकचा मेसेज आला की तो येणारच नाही. तर तिथेच राहणार आहे कारण त्याची नेक्स्ट ड्युटीसुद्धा अर्ली मॉर्निंग लागलेली आहे. त्याच्यामुळे तो येणार नव्हता. तर एवढा सगळा 2 एक्स्ट्राच्या पुरणपोळ्या वगैरे केल्या होत्या. मम्मी म्हटली चला वॉचमॅनला देऊया. आणि माझी शेजारी ताई होती तर तिचीसुद्धा प्लेट आली होती. मग तिलासुद्धा मी दिल्या. आयंश गेला होता त्याच्या मित्रासोबत खेळण्यासाठी. तोपर्यंत म्हटली सगळा स्वयंपाक आवरून घेऊया. आम्ही आज ट्रेनमध्ये अजिबात मला बसायला जागाच दिली नव्हती. एवढी उभ्याने आली होती म्हणून माझे प्रचंड बॉडी पेन आणि पाय प्रचंड दुखत होते. म्हणून म्हटली चला आपण गरम पाण्यामध्ये छान शेकून घेऊया. आणि ही दीपकने ना त्याच्या हॉटेलमधून ना एक्झिबिशनमधून माझ्यासाठी छान अशी बॅग आणली आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे पर्स आणि हँडबॅग ह्या सगळ्या क्यूट होत्या ज्या की मला खरंच खूप आवडल्या. स्टार्टिंगला असं वाटलं असेल की नाही मला आवडणार नाही बट मला प्रचंड आवडली. तर दोघांपैकी मी एकच त्याला आणायला सांगितले होते आणि त्याच्यामध्ये 4-4 पॉकेट होते. छान असं जेवून घेतलं होतं आणि शेवटी आमचा बिग बॉस बघायचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्यामध्ये रंगपंचमीचं गाणं होतं ते लागलं होतं आणि त्यावरती आम्ही दोघे छानपैकी डान्स करत होतो. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो करा. चलो बाय.